नमस्कार मित्रांनो. 8व्या वेतन आयोगात जर कर्मचारी संघटनांची 2.57 फिटमेंट फॅक्टरची मागणी मान्य झाली तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या हातात किती एरियर्स पडणार? 1 महिन्याचा फरक आणि 20 महिन्यांचे एकूण गणित काय असेल? जाणून घेऊया अवघ्या 1.5 मिनिटात. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा सध्याचा किमान मूळ पगार म्हणजेच बेसिक पे 18,000 रुपये आहे. जर 2.57 चा फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर 18,000 गुणिले 2.57 म्हणजेच नवीन बेसिक पगार थेट 46,300 रुपये इतका वाढेल. म्हणजेच बेसिकमध्ये मोठी वाढ होणार आहे. आता पाहूया 1 महिन्याचा फरक कसा निघतो. सध्या 18,000 बेसिकवर 53% महागाई भत्ता धरला तर जुना पगार 27,540 होतो. तर 8व्या वेतन आयोगात नवीन बेसिक 46,300 रुपये होईल. नवीन पगारातून जुना पगार वजा केला तर एका महिन्याचा निव्वळ फरक येतो 18,760 रुपये. हा 18,760 रुपयांचा फरक फक्त बेसिक आणि महागाई भत्त्याचा आहे. यामध्ये जेव्हा तुमचा वाढलेला घरभाडे भत्ता म्हणजेच HRA आणि इतर भत्ते जोडले जातील तेव्हा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा एकूण फरक साधारणपणे 19,500 ते 20,000 रुपयांच्या घरात जातो. आता समजा सरकारने एकूण 20 महिन्यांचा एरियर्स म्हणजेच फरक देण्याचं निश्चित केले तर महिना 19,000 या सरासरीने 20 महिन्यांचे एकूण एरियर्स 3,60,000 ते 3,80,000 रुपये म्हणजेच तब्बल 4.25 लाख रुपयांपर्यंत मिळतील. ज्या कर्मचाऱ्यांचे सध्याचे बेसिक 18,000 पेक्षा जास्त आहे त्यांचा एरियर्स यापेक्षाही मोठा असेल. हे गणित पूर्णपणे 2.57 फिटमेंट फॅक्टरवर आधारित आहे. अशाच अचूक माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.